बंटी पाटील आरक्षणाच्या संदर्भात सन्माननीय प्रवीण दरेकरजींनी या ठिकाणी प्रस्ताव जो मांडलेला आहे त्याच्या संदर्भात माझं मत मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आजच्या या चर्चेला तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज हे कान देऊन ऐकतोय की नेमका आमच्या भविष्याचा निर्णय या विधिमंडळात कशा पद्धतीने होणार आहे। लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडत असताना मराठा समाजाला कुणालाही धक्का न लावता आरक्षण कशा पद्धतीने मिळणार आहे या आशेने आज सगळेजण आपल्याकडे वाट बघतायत, आपल्याकडे आशेचं किरण म्हणून त्या ठिकाणी पाहतायत। आणि म्हणून अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून हे विधिमंडळ सगळं एक आहे आणि त्याची प्रचिती अनेकदा मराठा समाजाचा आरक्षणाचा कायदा करत असताना एकमताने ठराव करण्याची भूमिका अनेक वेळा आपण त्या ठिकाणी घेतलेली। सभापती महोदय, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने आरक्षणाचे जनक म्हणून आरक्षण देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली, आज तो इतिहास आठवल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण किती महत्वाचं आहे याची जाणीव सगळ्यांनाच निश्चितपणे त्या ठिकाणी 2013-14 मध्ये सुरुवात राणे साहेबांच्या कमिटीच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, अजितदादा असतील, त्या काळामध्ये झाली हे विसरून त्या ठिकाणी चालणार नाही। कारण की पुढच्या काळाची आठवण, पुढच्या काळाचं स्मरण प्रवीण दरेकरजींनी केलं, परंतु 13 आणि 14 मध्ये मूळ सुरुवात कुठं झाली? मूळ हा कायदा करत असताना राणे साहेबांनी सगळी माहिती घेतली। हा कायदा 2014 साली करण्यात आला, सगळ्यांना विश्वासात घेऊन तो कायदा झाला। हायकोर्टामध्ये त्यामध्ये अडचणी आल्या, हायकोर्टामध्ये थोडे दिवस त्यात खंड पडला। हा सगळा इतिहास आपल्या पुढे आहे। आणि ज्यावेळी 2015 मध्ये पुन्हा कायदा संमत करण्याची वेळ आली त्यावेळी विधिमंडळामध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं याच्यावर चर्चा नको, मराठा समाजाचा कायदा करताना चर्चा करून मतमतांतर झाली तर कोर्टामध्ये संयुक्तिक दिसणार नाही। आणि म्हणून एकमतानं त्यावेळी हा कायदा पारित करण्याचं काम सभापती महोदय त्यावेळी आपण केलं, एकमतानं केलं। कुठलाही विषय त्यावेळी त्या ठिकाणी झाला नाही किंवा चर्चा झाली नाही। 2018 मध्ये असेल, 15 मध्ये असेल, सगळ्यांनी या कायद्याच्या बाजूनं आपलं योगदान देण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं। हे करत असताना या सगळ्या स्थगितीमध्ये हायकोर्टामध्ये कोण गेलं, पुढच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं, राजकीय बोलायचं नाही, परंतु सुरुवात झालेली आहे। हे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात स्टे घेणारी मंडळी आज कुणाच्या मांडीला मांडी लावून बसतात याचाही हिशोब जनतेला देणं गरजेचं आहे। आज ही मंडळी कुठल्या व्यासपीठावर दिसतात याचाही हिशोब देणं गरजेचं आहे। जी मंडळी हायकोर्टात स्टे मध्ये घेतला ती मंडळी आज कुणाबरोबर फिरतात, कुणाबरोबर राहतात। 2021 साली ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्टे घेतला ती मंडळी आज कुठल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात, काय करतात हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आणि म्हणून राजकारण करायचं नसेल तर नेमक्या दिशेला आपण सगळ्यांनी मिळून जाणं हे भविष्यकाळात अभिप्रेत त्या ठिकाणी असतं, ज्याचा उल्लेख परब साहेबांनी केला। 2018 मध्ये 11 ऑगस्टला 102वी घटना दुरुस्तीचा संदर्भ त्या ठिकाणी झाला। आपण कायदा करत असताना ही घटना दुरुस्ती केली होती, झाली होती, तरी आपण कायदा केला, विश्वास ठेवला की या कायद्याच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेल। परंतु हा कायदा करत असताना 102व्या घटना दुरुस्तीचा मागचा भाग आणि पुढचा भाग असे 2 भाग सभापती महोदय येतात। मागच्या आधीचे जे कायदे झाले ते टिकले का याची माहिती सभागृहाला मिळणं गरजेचं आहे या देशामधले। का ज्यावेळी 2018 साली आपण नवीन कायदा केला त्यावेळी 2014 साली राणे साहेबांच्या समितीचा जो अहवाल आला होता, कायदा केला होता, तो निरस्त करून आपण हा नवीन कायदा केला। त्यावेळी सांगण्यात आलं होतं की त्याला जोडून हा कायदा केलाय अशी आमची माहिती त्यावेळी देण्यात आली। मग तो जर त्याला जोडून असेल तर मग 102व्या घटना दुरुस्तीमध्ये मागच्या ज्या काय निर्णय झालेले आहेत अनेक राज्यामध्ये ते त्या ठिकाणी वैध ठरवण्यात आले का हे सभागृहाला कळणं ही काळाची गरज त्या ठिकाणी असणार आहे। महाविकास आघाडी म्हणून सरकारने अनेक उपाययोजना केल्या ज्याचा उल्लेख झाला। तेच वकील होते, वकिलांमध्ये कुठे फरक त्या ठिकाणी नव्हता। सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब म्हणले
की सत्ता बदल झाला आणि सुप्रीम कोर्टानं स्टे दिला. मग सत्ता बदलला म्हणून स्टे मिळाला का याचा खुलासा होणं गरजेचं. त्यांचं वाक्य की सत्ता बदल झाला आणि सुप्रीम कोर्टानं स्टे दिला. मग तुमची सत्ता असती तर स्टे नसता मिळाला का, स्टे होणार नव्हता का, हा प्रश्न महाराष्ट्रातली लोक आज तुम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारतायत. कारण की ज्यावेळी गायकवाड आयोग झाला त्याचा जो काय डाटा होता तो एनजीओच्या माध्यमातून गोळा केला. जयंत पाटील साहेब तो डाटा तलाठी आणि या शासकीय यंत्रणेकडून गोळा करणं अभिप्रेत होतं, तो एनजीओच्या माध्यमातून केला. त्याच्यावर आक्षेप सुप्रीम कोर्टानं देखील घेतला की हा एनजीओच्या माध्यमातून गोळा केलेला डाटा आहे, तो बाजूला ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. माझी दुसरी एक सभापती महोदय सभागृहाला निदर्शनास आणायचं. सन्मान्य प्रवीण दरेकरांना माझी विनंती आहे की आज ईडब्ल्यूएस ची आकडेवारी आपण सांगताय. ईडब्ल्यूएसचा कायदा हा होत असताना तो 50%च्या वर गेला का नाही गेला याचा खुलासा होणं गरजेचं आहे. जर ईडब्ल्यूएसचा कायदा 50%च्या वर जाऊन त्या ठिकाणी शैक्षणिक आरक्षण सगळ्या नोकरीमधलं आरक्षण जर ईडब्ल्यूएस मध्ये मिळत असेल तर मग हे करण्याचं धाडस केंद्र शासन करणार आहे का हा प्रश्न महत्वाचा. माझी दुसरी एक विनंती आहे की मगाशी दरेकर साहेबांनी आकडेवारी सांगितली, कृपा करून ही आकडेवारीच्या माध्यमातून उद्या आरक्षण थांबणार नाही याची दक्षता घ्या. नाहीतर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळाले, ईडब्ल्यूएस मध्ये तुमचं आता भागलंय, तुम्हाला आरक्षणाची गरज काय असं सुप्रीम कोर्ट उद्या म्हणू नये एवढी दक्षता घ्या. ऑन रेकॉर्ड तुम्ही हे सांगताय की ईडब्ल्यूएस मध्ये 8% लोकांना आकडेवारी मराठा समाजाच्या ऍडमिशनची झाली. माझी विनंती आहे, ईडब्ल्यूएस हा विषय वेगळा आहे, मराठा समाजाचं आरक्षण हा विषय वेगळा आहे. कृपा करून याची गल्लत न करता मराठा समाजाला स्वतंत्रपणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं देणार याबद्दल स्पष्ट भूमिका राज्य शासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा असणार. आज तारीख पे तारीख सभापती मध्ये चालू आहे. मागची तारीख 40 दिवसाची झाली, ती तारीख देताना चर्चा आहे बाहेर की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहित नव्हतं ती तारीख 40 दिवसाची दिलेली आहे. याचा खुलासा होणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी त्यांना 40 दिवस दिले गेले त्याची माहिती दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नव्हती का. आज सरकारमधले एक मंत्री वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बोलत चाललेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी लगाम घालण्याची भूमिका सरकार घेणार आहे का नाही हाही प्रश्न महत्वाचा. आणि म्हणून आज जी तारीख 24 डिसेंबर आहे ज्याचा उल्लेख झाला, 2 डिसेंबर का 24 डिसेंबर अजून कल्पना नाही, परंतु या 24 डिसेंबरला नेमकं कायद्याला टिकल असं मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहे हे सरकारनं सांगितलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या तरतुदीचा विचार केला, कायद्याचा अभ्यास बघितला, कायद्याच्या तरतुदीचा विचार केला सभापती महोदय, तर केंद्रानंच ही भूमिका घेणं गरजेचं आहे. ईडब्ल्यूएसचं घटना दुरुस्ती करून तुम्ही आरक्षण देऊ शकता, तर मग मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही हा प्रश्न महाराष्ट्रातला मराठा समाज विचारतो. आणि म्हणून केंद्राकडे जाऊया, यात कुठलंही राजकारण न करता मग पंतप्रधानांना भेटू, परंतु या 50%च्या वरचं जे आरक्षण आहे, कायद्यात टिकणारं आरक्षण हे मिळवून देण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते करण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात शासन घेणार आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचा आहे. मागे लाखाचे मोर्चे निघाले, शांतता पद्धतीनं शांततेनं मराठा समाजानं मोर्चे काढले, कुठेही काही झालं नाही. मग आता या गोष्टी काय घडतायत, ह्याला कोण खतपाणी घालतंय का, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आज आरक्षणाचा विषय राहिला आणि दुसरेच मुद्दे आज समोर येताना दिसत आहेत प्रसार माध्यमाच्या माध्यमातून. मूळ आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे. आरक्षण तुम्ही कसं देणार आहात, कायद्यात टिकणारं आरक्षण शासन कसं देणार आहे याची चर्चा थांबलेली अशी परिस्थिती बघायला मिळते. आणि म्हणून राज्य शासनाला विनंती आहे की तुम्ही तारीख पे तारीख मागता, मागचे 40 दिवस मागितले, आता डिसेंबरची तारीख तुम्ही मागितल्या, नेमकं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण हे कशा पद्धतीने देणार आहे हे सभागृहाला सांगितलं पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका, कुठलंही सकारात्मक पाऊल पडत असेल तर त्याला आमचा निश्चितपणे पाठिंबा असणार आहे, निश्चितपणे पाठिंबा असणार आहे. केंद्रात जावं लागत असेल तर जाऊन हे आरक्षण मिळवायला तयारी सगळ्यांची असली पाहिजे. परंतु मुळात शासनाची भूमिका ही पॉझिटिव्ह आहे का परत 24 आणि 2 तारीख हाच वाद अजून मिटलेला नाही सभापती महोदय, की नेमकं 24 तारखेला मनोज जरांगे पाटलांना आश्वासन मिळालंय का 2 तारखेचं मिळालंय हाच अजून खरा प्रश्न आहे. आणि म्हणून शासनानं या संदर्भात
स्पष्टपणे आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे। सभागृहाच्या व्यासपीठावर भूमिका मांडणं गरजेचं आहे। सभागृह चालू आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचं लक्ष लागलंय की आज शासन या प्रश्नावर, या विषयावर काय उत्तर देणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की हे उत्तर येणाऱ्या भविष्यकाळात सकारात्मक असावं। कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रामुख्यानं आपली भूमिका राज्याची समोर यावी अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।